नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या चित्रंगी ह्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चित्रंगी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच तुमच्यासमोर अशा काही कलाकारांना घेऊन येत असतो की ज्यांनी आपलं व्यक्तिमत्व खूप एका वेगळ्या तऱ्हेने सिद्ध केलेलं आहे आणि स्पेशली सिनेसृष्टीतल्या लोकांना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आणि त्यांच्याशी गप्पा करतो. तर आज एक खास वेगळं व्यक्तिमत्व आमच्याबरोबर आहे, कारण असं म्हटलं जातं की तरुणींच्या दिलाची धडकन आणि मराठी सिनेसृष्टीतले ते चॉकलेट हिरो. तर खूप खूप मनापासून स्वागत करूया ललित प्रभाकर यांचं. खूप खूप स्वागत आहे सर. नमस्कार, थँक्यू सर. जसं मी आता म्हटलं की तरुणींच्या दिलाची धडकन, कारण सगळ्या मुलींना तुम्ही आवडता आणि ते म्हणजे तुमचं जेव्हा तुम्ही सिरियलमध्ये आलात, जी तुमची सिरियल होती जुळून येती रेशीमगाठी, आणि आदित्य देसाई सगळ्या मुलींना आवडायला लागला. तर त्या सिरियलबद्दल जरा थोडंसं सांगा. खूपच महत्त्वाची सिरियल ठरली माझ्यासाठी ती, कारण मला ओळख निर्माण करून दिली, लोकांपर्यंत पोहोचवलं, आणि फक्त आदित्य म्हणून नाही तर ललित म्हणून पण लोकांपर्यंत मी पोहोचलो. टी व्हीचा तोच फायदा असतो की तुम्ही घराघरात पोहोचतात डिरेक्टली, आणि फक्त मी ती मालिका केली म्हणून मी लोकांपर्यंत पोहोचलो तर असं ते नाही आहे, कारण मालिका तर बऱ्याच येत असतात. पण त्यातली चांगली गोष्ट अशी होती की आमची टीम खूप चांगली होती, आमची गोष्ट खूप चांगली होती, म्हणजे आमची सिरियल खूप इच अँड एव्हरी कॅरेक्टर वॉज करेक्ट. तर ते सगळंच ॲक्च्युली जुळून येणं गरजेचं होतं त्याच्यासाठी, आणि ते लकीली जुळून आलं आमच्या वेळेस, आणि आय गेस त्याच्यामुळे लोकांना ती अजूनही लक्षात आहे आणि आवडते, अजूनही आवडते. बरं, मला असं सांगा ललित की ह्या सगळ्याची आवड तुम्हाला अगदी सुरुवातीपासून होती का? म्हणजे ह्या फील्डमध्ये आलात कधी तुम्ही? अगदी लहान, म्हणजे असं होतं की लहानपणापासून आवड असते किंवा सडनली असं काहीतरी एक टर्निंग पॉईंट येतो की जिथे तुम्ही या फील्डमध्ये येतात? तुमच्या बाबतीत कसं काय? नाही, मला आवड अगदीच लहानपणापासून होती की मी म्हणजे शाळेत असल्यापासूनच मी या छोट्याशा गोष्टी काहीतरी करायचो, परफॉर्मन्स करायचो, एकपात्री करायचो किंवा कथाकथन करायचो, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. तर या सगळ्या गोष्टी होतच होत्या. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो तेव्हा मी आमचा नाटकाचा ग्रुप जॉईन केला आणि मग नाटक करायला लागलो. तिथून मितीचार कल्याणी आमच्या संस्थेत गेलो, जिथे खरं तर मला चांगली दिशा मिळाली, किंवा तो खूप महत्त्वाचा माइलस्टोन आपण म्हणतो. जसं जुळून येती रेशीमगाठी हे माइलस्टोन आहे माझ्या लाईफमधलं, कारण त्याच्यानंतर एक वेगळी ओळख मला मिळाली आणि त्याच्यानंतर माझं करिअर एका वेगळ्या दिशेने सुरू झालं. तसंच मितीचारमध्ये गेल्यानंतर एक चांगली दिशा मिळाली माझ्या ह्या सगळ्या करिअरला, आणि मी खूप सिरियसली बघायला लागलो नाटकाकडे. तर करायचं होतं हेच, म्हणजे हे ठरलं होतं की नाटक किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी काहीतरी मी करीन, पण फक्त नाटकच करीन असं तेव्हा वाटलं होतं. मला जॉब पण करायचं होतं, जॉब करून मी नाटक करीन, कारण तेव्हा मला असं नव्हतं वाटलं की मी फिल्म्स वगैरे करीन आणि त्याच्यामध्ये हिरो होईन किंवा लीड करीन, असं नव्हतं वाटलं. घरात कोणाला आवड वगैरे होती का अशी, म्हणजे ह्या फील्डची आवड होती का? कारण मोस्टली असं होतं की घरात कोणाला आवड वगैरे नसते आणि एका वेगळ्या फील्डकडे आपण जातो. तुमच्या घरात कसं, तुमच्या बाबतीत कसं? खरं तर सपोर्ट नव्हता तेवढा, कारण आणि ते म्हणजे अगदीच मला मान्यही आहे, कारण त्यांना आपल्याकडे काय असतं की जर घरातलं त्या क्षेत्रात कोणी नसेल तर त्यांना त्याबद्दल जरा डिफिकल्ट होतं, त्यांना ते समजून घ्यायला सोपं नसतं ते, आणि त्यांना भीती असते की जर आपल्या कुटुंबातलं त्या क्षेत्रात कोणी नाहीये तर मग तुझं कसा निभाव लागेल तिथे, किंवा अनसर्टेनिटी किती आहे, ह्या अनिश्चितता आहे एवढी या क्षेत्रातली, की असं काही एक पगार नाहीये ना तुम्हाला की एवढे पैसे मिळतच राहणार आहेत किंवा काय, तर त्याबद्दलचं काय. आणि इतकी वर्ष ते लोक असं जगत आलेले आहेत की जे जॉब, दोन्ही माझे आई वडील दोन्ही सरकारी कर्मचारी होते, आई शिक्षिका आहे, तर त्यांना त्या कामाची सवय असल्यामुळे अशा पद्धतीच्या कामाकडे लगेच त्यांनी बघणं हे अपेक्षित नव्हतंच. मला त्याला वेळ लागला, आणि एका पॉईंटला मी त्यांना ते समजावू शकलो की मला हे करायचं आहे आणि मी हे करीन आणि मी सर्वाईव्ह होईन माझ्या पद्धतीने. मला फार माझ्या गरजा नाही आहेत, तर जर झालं चांगलं तर चांगलं आहे, नाही चांगलं झालं तरी सुद्धा ह्याच क्षेत्राशी रिलेटेड मी काहीतरी करीन, पण प्लीज मला तुम्ही जॉब करायला लावू नका, ते माझ्याच्याने नाही होणार. बरं, मला एक सांगा की रंगभूमीवर सुरुवात तुम्ही कुठे केली, कुठलं नाटक सुरुवातीचं? तसं मी एकांकिकांपासून सुरुवात केली आणि मी बोर्डिंगला होतो तेव्हा आम्ही एक एकांकिकाच म्हणूयात आपण, ती केली होती. त्याच्यानंतर
कॉलेजमध्ये आलो तिथून मग खरं तर ह्या एकांकिका स्पर्धा आणि आपण जे म्हणतो कॉलेजियन्स आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स ते तिथून सुरू झालं. तेव्हा मी पहिली एकांकिका जी केली होती कॉलेजमध्ये आल्यानंतर ती क्रमशः नावाची होती. अरविंद देशपांडे यांनी लिहिलेली ती एकांकिका होती. आणि त्याच्यानंतर मग नाटक मी जे पहिलं केलं ते भूमितीचा फार्स. त्याच्यामध्ये अगदीच माझं 1 मिनिटाचं काम होतं फक्त. मी यायचो आणि मी जायचो, असं अगदी छोटंसंच काम होतं. हां, पण ते माझं पहिलं नाटक होतं. ते आम्ही मितीचारकडून केलं होतं आणि शफात खान हे लेखक आहेत त्या नाटकाचे आणि लाखे सरांनी डिरेक्ट केलं होतं. टीव्हीवर फर्स्ट कधी आलात? सिरियलमधनं छोट्या पडद्यावरनं की मोठ्या पडद्यावर? छोट्या पडद्यावरनं झालोय मी, पण खूप मालिका केल्या आहेत मी, म्हणजे लोकांना माहीत नसतील किंवा लोकांना लक्षातही अगदी नसतील. मला वाटतं जीवलगापासून होतात ना तुम्ही? ऍक्च्युली जीवलगाच्याही आधीपासून. हो, जीवलगामध्ये माझं काम इतकं होतं की ते लोकांनी इव्हन आय गेस कुंकू पण. करेक्ट, मी असं 1-2 दिवसाचं काम बऱ्याच मालिकांमध्ये 4-5 मालिकांमध्ये केलेलं आहे. कारण कुंकू सुद्धा तेवढीच लोकप्रिय मालिका होती. बरोबर, तेव्हा मी हार्डली 2 दिवसाचं काम होतं माझं त्याच्यामध्ये. पण असं मी केलं होतं आधी आणि मग मध्येच मी ते सोडून दिलं. मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, मग जीवलगा केली, मग परत काही वर्ष गेली आणि मग गंध फुलांचा गेला सांगून आणि मग जुळून येते रेशीमगाठी. अच्छा, मग सगळ्यानंतर मग जुळून येते रेशीमगाठी केलं आणि मला दिल दोस्ती दुनियादारी. एक्झॅक्टली. पण मला वाटतं जुळून येते रेशीमगाठी हे म्हणजे एक वेगळंच होतं काहीतरी, की जिथनं म्हणजे आदित्य देसाई हा प्रत्येक घरात प्रत्येकीला माहीत होता अशी ती सिरियल होती. आणि अजूनही ते इवन प्राजक्ता माळी सुद्धा मे बी एक जोडी अशी होती की सगळ्यांना आठवणीत राहण्यासारखी. मग फर्स्ट जेव्हा तुम्हाला ह्या सिरियलबद्दल कॉम्प्लिमेंट यायला लागल्या, म्हणजे फर्स्ट कॉम्प्लिमेंट काय होती? चांगली कॉम्प्लिमेंट काय होती? खरं तर मला अगदीच अपेक्षित नव्हतं की इतका मोठ्या प्रमाणात या मालिकेला रिस्पॉन्स मिळेल. हे मी कधीच बघितलं नव्हतं किंवा त्या मालिकेचं इतकं मोठं स्वरूप होईल आणि इतकं लोकांना ती प्रचंड आवडेल, इतकी वर्ष लोकांच्या ती लक्षात राहील हे मला कधीच वाटलं नव्हतं. मी अजूनही रस्त्यावरून जातो, म्हणजे गोव्यात किती जणांनी आदित्य म्हणून हाक मारली. सो हे मला कधीच वाटलं नव्हतं. आणि रिॲक्शन्स म्हणायचे तर आमचे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्याकडूनच मला पहिली रिॲक्शन मिळाली की ते जेव्हा आमचा प्रोमो कट झाला आणि त्यांनी काही दिवसांनंतर मला हे सांगितलं, ते प्रोमो जो येत होते ना ते की तुमच्यावर प्रेम करणारा माणूस सापडायला भाग्य लागतं. माझा एक प्रोमो होता की मी रस्त्यावरून चालत असताना तिला आतल्या बाजूला घेतो, तर सर म्हणाले हात धरून पुढे निघून जाते. सर म्हणाले की मी जेव्हा पाहिलं तेव्हा मी कोणाला तरी म्हटलं की या मुलाची दृष्ट काढा. अरे पहिली कॉम्प्लिमेंट मला हेमंत देवधर आमचे जे डिरेक्टर होते नाही, पण ही माझी पहिली आणि त्यांच्याकडून येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. बरं, जुळून येते रेशीमगाठी नंतर तुम्ही जेव्हा मोठ्या पडद्यावर आलात तेव्हा फर्स्ट फिल्म कुठली तुमची? चिवची चौका. ए आई, मला ना पैठणी हवी आहे हिच्या लग्नात, म्हणजे मी खूप नटणार आहे. सत्यप्रकाश काय करतात? त्याची स्वतःची कंपनी आहे का? सोलार का काय ते बनवतो, ऑनलाईन का काय ते विकतो. खरं तर MBBS ला ऍडमिशन मिळाली होती हिला, पण हिला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. तुम्ही विचारा ना. विचारा. फायनल होकार देण्याआधी मला काही महिने मुलाबरोबर राहून बघायचंय. एकत्र राहण्यात काय वाईट आहे? उद्या काय झालं म्हणजे हो काय होणार आहे? मुलगा नाही तर मुलगी. जी पहिली रिलीज झाली ती, आणि सुदैवाने मी परेश मोकाशी यांच्याबरोबर काम करू शकलो, ज्यांच्याबरोबर म्हणजे ज्यांचा सिनेमा मला इतका प्रचंड आवडत होता किंवा ज्यांचं काम मला इतकं प्रचंड आवडत होतं, त्यांच्याबरोबर काम करण्याची गंमत खूप वेगळी होती. आणि एक महत्त्वाचं असं होतं की सिरियलमध्ये काम केल्यानंतर, इतकी वर्ष काम केल्यावर तुम्हाला अनलर्न करण्याची खूप गरज असते किंवा काही काळानंतर तुम्ही ते अनलर्न केलंच पाहिजे. जर तुम्ही ते नाही केलं तर तुम्ही नवीन गोष्टी परत कुठून आत्मसात करणार? तुम्हाला ती जागा रिकामी करावी लागत राहते. तर त्यांच्याबरोबर काम करताना ते झालं आणि ते पहिल्याच फिल्मला मला ते लाभलेत. सो ते माझ्यासाठी खूपच चांगली गोष्ट. चिवची चौका. बरं, आनंदी गोपाळ इथले दिसत नाही तुम्ही, काय नाव काय आपलं? गोपाळराव जोशी. मराठीतला दिसत नाही ग्रंथ काय, बायबल काय? तुम्ही बायबलच पकडा. लग्न मला करायचंय ना, बाकीच्यांशी काय घेणं देण्याची इच्छा आहे माझी. स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रणच आहे. तुमची सीतेगंगेची परंपरा मोडेल नाही का? मोडू दे बेली एकदाची. घराणं नायकिणीचं असलं तरी चालणार आहे मला,
गोपाळराव, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. जे काही बोलायचे ते रांगेत येऊन बोला. नियम मान्य नाहीत. बोलून घ्यायची लायकी तरी आहे का तुमची? धर्माविरुद्ध जाल हेच परिणाम भोगावा लागतील. मी हरामखोर मनुष्य आहे हो. आनंदी गोपाळ ह्या फिल्मने मला वाटतं एक वेगळा उच्चांक गाठला. कारण जसं तुम्हाला लोक ओळखत होते की आदित्य देसाई एक चॉकलेट बॉय, एक हँडसम हंक असेच तुमचे रोल्स होते मोस्टली. आणि सडनली एक वेगळी चॅलेंजिंग भूमिका होती. कारण एक त्याच्या जो गोपाळराव जे दाखवले आहेत ते खूप वेगळे आणि म्हणजे अगदी पेहरावापासून ते धोतर आणि पगडी वगैरे. आणि कशी होती भूमिका? म्हणजे जबाबदारीचं काम होतं, खूप वेगळ्या भाषेची, वेगळ्या तऱ्हेचा सिनेमा होता. काय चॅलेंजिंग होतं इथे? आणि हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? कसं वाटलं? अर्थात हेच सगळं चॅलेंजिंग होतं त्याच्यामध्ये. काय की मी जेव्हा नाटक करत होतो ना तेव्हा मी सगळ्या पद्धतीच्या भूमिका करत होतो, पण आम्ही जे नाटक करत होतो ते लोकांपर्यंत तितकं पोहोचत नव्हतं. कारण आम्ही प्रायोगिक रंगभूमीवरच काम करत होतो आणि त्यातही कल्याणमध्ये काम करत होतो, तर ते मुंबई पुण्यापर्यंत किंवा लोकांपर्यंत जास्त पोहोचायचं नाही. तर तेव्हा मी म्हणजे बादल सरकारांचं आम्ही पगला घोडा नाटक केलं होतं. त्याच्यात मी भूमिका केली होती 50 वर्षाच्या माणसाची कॉलेजमध्ये असताना. किंवा आम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मी करत होतो. आणि माझी ओढ त्याच बाजूला आहे की जर मी ॲक्टर आहे तर मी अभिनेता म्हणून मला किती चॅलेंजिंग रोल मिळतील आणि मी त्या कशा पद्धतीने साकारू शकेन आणि कसं स्वतःला चॅलेंज करू शकेन. तर माझा प्रयत्न नेहमी तोच होता. आणि त्याच्यामुळे चिवची चौका नंतरही मी जेव्हा हम्पी केली तेव्हा त्यातली भूमिका ही चिवची चौकापेक्षा खूप वेगळी होती. आ जाओ बैठो, वेलकम टू हम्पी. आप इधर घूमने आया हम्पी? छे, तुम्हाला मराठी शिकवायला. लोकांना न विचारता त्यांचे फोटोज काढतोस तू? आपली ज्यांच्याशी आयुष्यभर ओळख असणार आहे असं ज्यांच्याबद्दल वाटतं ना मला, त्यांचेच फोटो काढतो मी. हाय, मी गिरिजा. मी कबीर. म्हणजे पुढे आता एखादी अशी हॉट मुलगी दिसली, तू हॉट आहेस असं म्हणायचंय तुला? बम बम बोले. आवडण्यासारखाच येतो, पण तू त्याला पहिल्यांदा पाहिलंयस ना? मग काय रुमाल नाही टाकून ठेवलाय मी त्याच्यावर? मी काय म्हणतो लॉंग वी ऑल आर. तर निसर्गाची एक मोठी चूक. राईट. हे मी नाही आहे निसर्गाची मोठी चूक वगैरे. माणसं ही वाईटच होती आणि तशीच राहतील. बहुत जस्ती आहे तुम पर. ब्युटिफुल. मी इथे अजूनही काय हा प्रश्न मला सारखा छळत होता. आज उत्तर सापडलं. तुझा उद्धार करण्यासाठी माझी योजना केलेली. झालं ना तो गेला, नाही तर मला कळलंच नसतं त्याच्या असण्याचं महत्व. त्याच्यामध्येही मला काही सिनेमे विचारले, त्याच्यानंतर काही सिनेमे विचारले. इव्हन कॉमेडी रोल सुद्धा तुम्ही केलेत. बरोबर. सो मी वाट बघत होतो अशा एखाद्या भूमिकेची की जी परत मला एक वेगळं काम करायला मिळेल. आणि सुदैवाने मला अशा भूमिका विचारल्या पण गेल्यात. आणि मला कौतुक वाटतं समीरचं की समीरने माझ्यात बघितलं गोपाळरावांना. कारण मी स्वतः कधी बघू शकलो नसतो जर त्याने ते बघितलं नसतं तर समीरने जेव्हा मला विचारलं तेव्हा अर्थातच मी त्याला लगेचच हो म्हटलं. कारण मला ही खूपच चांगली संधी होती की एक ॲक्टर म्हणून मला काहीतरी वेगळं काम करायला मिळेल. आणि आपण म्हणू ना की मला स्वतःबद्दल काहीतरी गोष्टी जाणून घ्यायला. आपण जोपर्यंत आपण वाचत असतो, आपण खूप बघत असतो, पण ते जोपर्यंत मी कुठे इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत मला कळणारच नाही की मला मी काय शिकतोय आहे किंवा काय आहे माझ्यामध्ये. तर त्याच्यासाठी ते प्लॅटफॉर्म पण पाहिजे तसं की जिथे मी ते म्हणजे मी कुठेतरी ते इम्प्लिमेंट करू शकेन, कुठेतरी ते वापरू शकेन माझ्याकडे जे काय आहे ते. आणि मला वाटतं की गोपाळरावांची भूमिका तशी होती. त्या काळातला रोल. परत 28 ते 40 असं त्यांचं वय वाढत जातं. जेव्हा आपलं वय अचानक वाढतं तेव्हा ते दाखवणं बऱ्यापैकी तसं सोपं नसतं, पण त्या गोष्टी सहज लोकांना आपण ॲक्सेप्ट करायला लावू शकतो की अचानक वय वाढलेलं आहे. पण जेव्हा तुमच्या वयामध्ये 2-2 वर्षाने बदल होत जातोय, तर सिनेमात माझ्या वयात 2-2 वर्षांनी जेव्हा बदल होत जातो तर तो बदल दाखवणं हे खूप कठीण होतं माझ्यासाठी. तर तो कसा दाखवेल, म्हणजे तो चेहऱ्यावर कसा दिसेल. मिशा आम्ही 4 वापरल्या होत्या, पण नुसतंच मिशा बदलून होणार नव्हतं. माझ्या चेहऱ्यावर माझं वजन कुठे वाढेल चेहऱ्याचं,
तर बोलताना काय होईल, बॉडी लँग्वेज कशी हे होईल, पण त्याचबरोबर मला हे पण बघायचं होतं की त्यांची भाषा कशी असेल, त्यांचे डोळे कसे कारण असतील. भाषा खूप वेगळी होती त्या सिनेमातली. माझे डोळे खूप बारीक आहेत तसे, तर मला तसं नव्हतं करायचं त्यांचं, कारण मला हातवारे खूप कमी वापरायचे होते. जर तुम्ही सिनेमा बघितला असेल तर कळेल. तर हो, मला- exactly. कारण मला असं वाटलं की त्यांचं म्हणणं आहे ते जर मी हातवारे खूप वापरले तर समीरचं आणि माझं म्हणणं असं ठरलं की ते आक्रस्तळेपणाकडे जाईल, आणि तसं न करता त्यांचं म्हणणं खूप खूप खमकेपणाने आलं पाहिजे आणि लोकांना थोडीशी भीती वाटली पाहिजे त्यांच्याशी बोलायची, नाहीतर त्या माणसाची भीती का वाटावी, किंवा काय आहे की जे Exactly. लोकांना इतके ते त्यांच्या मतांवर ठाम होते ठाम किंवा होते. इतके ते लोकांना थोडीसं काहीतरी तर ते बॅकफूटवर गेले पाहिजेत त्यांच्याकडे बघून, तर ते डोळेच होते. मला वाटतं की ते तसं वापरू Exactly. शकले असते. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जरा वापरायचा प्रयत्न केला. बरं, ही भूमिका तुमची जी होती आनंदी गोपाळमधली, इट वॉज अ चॅलेंजिंग, कारण एक वेगळा विषय होता, स्त्री शिक्षणावर आधारित सिनेमा होता. दुसरी गोष्ट सत्य घटनेवर हे होतं आणि त्यातनं लोकांपर्यंत एक वेगळा संदेश जाणार होता. मग ह्या सिनेमाच्या बाबतीत म्हणजे कसं काय झालं अकॉर्डिंग टू यू? तुम्हाला काय वाटतं, प्रतिक्रिया कशा आहेत? आणि खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आम्हाला, आणि आम्हाला अपेक्षित म्हणजे इतकी परत तेच झालं की इतकी अपेक्षा नव्हती आम्हाला. म्हणजे आम्हाला नव्हतं वाटलं की आम्हाला यूथकडून, तरुणांकडून इतका चांगला Exactly. रिस्पॉन्स मिळेल, आणि आम्हाला इतके मेसेजेस आलेत फिल्म नंतर, आणि तरुणांचे इतके मेसेजेस आलेत की आम्ही अभ्यास करत आहोत, आम्ही मेडिकलची स्टुडंट आहे, आम्ही 10वीला आहोत, आम्ही 12वीला आहोत, आणि आम्ही अभ्यासाला सिरियसली घेत नव्हतो. सो त्यांच्यापर्यंत हे एकदम व्यवस्थित पोहोचलं. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आता सगळं मिळतंय, पण Exactly, तरी सुद्धा आम्ही त्याचा वापर नाही करून करत घेत आहोत. नाही. आणि जेव्हा आम्ही सिनेमा बघितला, जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं तरी सुद्धा त्यांनी केवढी धडपड केली ते सगळं मिळवण्यासाठी, तर मग आता आम्हाला मिळते तर आम्ही काय केलं पाहिजे. तर त्यांनी त्या म्हणजे काळात जो जर त्या संदेश पहिल्या- जायला पाहिजे होता तो गेला. Correct. तर त्या काळात जर त्या डॉक्टर झाल्या तर इतकी वर्ष 100च्या पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत, आता 120 वर्ष होऊन गेली आहेत, तर 120 वर्षानंतर खरं तर आपण केवढे प्रगत व्हायला पाहिजे होतो, पण तेवढे झालो का झालो आपण? का आपण? आपल्याला खरं तर केवढ्या सोयी असतात, सुविधा असतात, पण आपण त्यांचा पूर्ण वापर नाही करून घेत आहोत. पण सुदैवाने आम्हाला खूपच चांगला रिस्पॉन्स दोन्ही प्रकारे मिळाला, म्हणजे लोकांकडून पण मिळाला आणि क्रिटिकली पण आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, आणि खूप ठिकाणी ती पोहोचली. मला वाटतं इंटरनॅशनली पण रिलीज झालेली पहिला हा सिनेमा होता, त्याच्यामुळे आम्हाला अब्रॉडवरून पण खूप चांगल्या रिॲक्शन्स आल्या आहेत, खूप चांगल्या रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. सो इट्स गुड, आणि अजूनही आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. इफीला पण आता वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांनी हा सिनेमा बघितला. फेस्टिवलची तीच गंमत असते. आता आमचं केरला फिल्म फेस्टिवल जे आहे, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, त्याच्यातही ही फिल्म सिलेक्ट झाली आहे. सो होप हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. बरं, अपार्ट फ्रॉम दिस आणखी कुठल्या भाषामध्ये तुम्ही सिनेमे केले? नाही, वेगळ्या भाषांमध्ये मी सिनेमा अजून केला नाही. माझी इच्छा आहे, मला साऊथ इंडियन फिल्म्स खूप आवडतात. अरे वा. सो मी मल्याळम, तेलुगू सिनेमे खूप बघत असतो, आणि मला खूप इच्छा आहे की मी साऊथ इंडियन फिल्म्स कराव्यात, काहीतरी करून मी ते क्रॅक करावं. पण हिंदीमध्ये मी आता एक वेब सिरीज केली आहे जी अजून रिलीज नाही झाली, वूटवरती येईल. त्याचं शूटिंग आणि डबिंग सगळं झालं आहे, पण बघूयात आता, बहुतेक पुढच्या वर्षी जान-फेबमध्ये ती रिलीज होईल. तुम्हाला वाचनाची भरपूर आवड आहे असं कळालं, प्लस तुम्ही डायरेक्शन पण केलं आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. कारण हा जरासा हटके विषय आहे, कारण बेसिकली ॲक्टर म्हणजे तुम्ही भरपूर बिझी असता, शेड्यूल वेगळं असतं, आणि त्यातनं वेळ काढून मग हे वाचन किंवा ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं जमत नाही. तुमच्या बाबतीत कसं काय? मला वाटतं तो त्याचाच भाग आहे. खरं तर आपण हे असं म्हणून चालणारच नाही की आम्ही बिझी आहोत, कारण आपण कलाक्षेत्रातले बाकीचे सगळे लोक बघितले, गायक बघा तुम्ही, किंवा कोणी वादक असतील तर ते बघा, ते सगळेजण रियाज करतात. ते प्रत्येकजण काही ना काहीतरी रोज त्यांनी असं नाही चालत की आता गाणं मी शिकलो आणि मग आता झालं, आता मी झालं, आयुष्यभर exactly. गात राहीन, असं कोणाच्याच बाबतीत नाही. आपण क्रिकेटर्स बघा, त्यांना प्रॅक्टिस करावी लागते, त्यांना त्यांचं शरीरावर काम करत राहावं लागतं. पण ॲक्टर्सच्या बाबतीत ते बघायला मिळत नाही. ते एका पॉईंटला मला असं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की ते कुठेतरी सिक्युअर्ड होतात, किंवा समाधानी किंवा अपडेट करत राहणं स्वतःला, हे खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं की हीच ती साधनं आहेत. जर तुम्ही काही दुसऱ्या गोष्टी करत नसाल तर दुसरी कामं बघणं, वाचन करणं, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. ऑब्झर्वेशन, इथून तुम्ही ते करू शकतात. कारण असे किती दिग्दर्शक आहेत जे तुम्हाला काय म्हणूयात आपण, तुम्हाला अजून
एनलायटन करतील, तुम्हाला खूप अजून प्रगल्भ करतील एक्झॅक्टली. आणि तुम्हाला अजून गोष्टी शिकवतील. कारण इतका वेळ कोणाकडेच नसतो. सिरियल करताना तर कोणाकडेच वेळ नसतो ना, कारण दिवसाला तुम्हाला 20-20 मिनिटांचं फुटेज काढायचं असतं. तर तुम्ही स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. तर हा त्याचाच भाग आहे. त्याच्यामुळे हे वेगळं करतो मी असं मला वाटत नाही. आणि मला खरं तर आवड आधीपासूनच होती वाचनाची, आणि त्याचा समभाव उपयोग होतोच. मला आवडतं, म्हणजे मी याच्यासाठी म्हणून वाचतो असं अशातला भाग नाही आहे. पण मला हेही वाटतं तितकंच खरं आहे की जर तुम्ही ॲक्टर आहात आणि तुम्ही जर या क्षेत्रात आहात तर ह्या गोष्टी तर तुम्ही केल्याच मला पाहिजेत. वाटतं एक पुस्तक तुमचं, पुस्तक नाही, समथिंग कविता, आय गेस कविता, कारण बऱ्यापैकी कविता पण करता तुम्ही. बऱ्यापैकी नाही, पण खूप कमी पण करतो. पण समथिंग घोडा काहीतरी नदीकाठी असं काहीतरी होतं बघा. बैल मेला आहे Yes, नावाचं नाटक. बैल. ते नाटक मी Yes. डिरेक्ट केलं होतं. Direct केलं Direct होतं, exactly. आविष्कारने ते प्रस्तुत केलं होतं ते नाटक. ते मी डिरेक्ट केलं होतं. त्याच्या आधी इनव्हिजिबल सिटी नावाचा एक दीर्घांक होता, तो मी डिरेक्ट केला होता. एल नावाची एकांकिका डिरेक्ट केली होती. आता मी दुरुस्त आणि देखभाल नावाचा एक दीर्घांक आहे, चंप्र देशपांडेंनी लिहिलेला, तो डिरेक्ट केला, त्याच्यात कामही करतो. त्याचे आम्ही प्रायोगिक लेवलवर आम्ही प्रयोग करत असतो. बरं, मला एक सांगा की हम्पी, आनंदी गोपाळ किंवा जुळून येते रेशीम गाठीसुद्धा धरून चाललं ना, तर वेगवेगळ्या नायिकांबरोबर तुम्ही काम केलं. तर कोणाबरोबर, म्हणजे असं हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स, म्हणजे कोणत्या को ॲक्टर बरोबर तुम्हाला आवडलं काम करायला, आणि हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? नाही, मला खरं तर मला सगळ्यांबरोबरच काम करायला एक वेगळा एक्सपिरियन्स असतो ना, कारण माणूस सिनेमाचा बदलला. वेगळा एक्सपिरियन्स बरोबरच, असतो. हो, मालिकेचा वेगळा एक्सपिरियन्स असतो. पण सिनेमाचा वेगळा असतो. मालिकेत आम्ही इतकी वर्ष एकत्र काम करत असतो, आपण रोज काम करावं लागतं आपल्याला. सिनेमाचं एक वेगळं असतं की तिथे प्रोसेस जर असेल तर तुम्ही इन्व्हॉल्वमेंट तुमची जास्त होते आणि वेगळ्या पद्धतीने तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन काम करतात. नाटकाच्या याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होऊन काम करतात. तर मी आत्तापर्यंत जेवढ्या लोकांबरोबर काम केलं आहे ते सगळ्यांबरोबरच मला काही ना काहीतरी त्यांच्याकडून, प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळालं. कारण मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे ते सगळेच माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असलेले मुली होत्या. सगळ्याच, म्हणजे तुम्ही प्राजक्ता माळी घ्या, सोनाली घ्या, मी आत्ता सईबरोबर सिनेमा केला, पर्णबरोबर केला, मृण्मयी गोडबोलेबरोबर केला. ह्या सगळ्यांनी माझ्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे. तर माझा तसा एक्सपिरियन्स फिल्मचा फार नाही. आत्ताही बघितलं तर मी 4च सिनेमे केलेले आहेत. पण मी जेव्हा त्यांच्याबरोबर काम केलं तेव्हा तर मी अगदीच खूप कमी काम केलेलं होतं. तर अशा वेळेस त्यांच्याकडून मुक्ताबरोबर मी स्माइल प्लीज केला. हा तो आहे का? इथे राहणार आहे. मैं कम इन? आज शाळा नाही का तुला? टाइमच आहे. हेल्प. पाहुणा आहे का मुस्करी येतो? विराज, बक्षिसं बघितली तुझी? 20 ट्रॉफ्या आहेत, मी मोजल्या. थोडा चक्रम आहेस का तू? सिरियसली? काम कसं चाललंय? त्यात काय चालायचंय? चाललंय. झोपेचं काय? मला नाही ते 8-8, 9-9 तास झोपता येतं. तू झोपतेस का 8 तास? स्टॉप इट. डॉक्टर मी आहे का तू? जगात इतकं मोठं काहीच नाही की ज्याच्यासमोर आपण हार मानावी. तू कोण आहेस? काउन्सिलर आहेस का तू सुपरमॅन आहेस? आणि कुठेतरी तुझ्या आईने, नंदिनीने. काय चाललंय हा? भैऱ्यासारखं झालंय आपलं. आप्पा, भैऱ्यासारखं झालंय. जेव्हा कोणीच नसतं ना, तेव्हा मिळेल त्या व्यक्तीला जीवाच्या आकांताने लटकण्याचा प्रयत्न करतो आपण. नंदिनी तुझ्या आयुष्यात आलेली फक्त एक इंटरेस्टिंग व्यक्ती आहे. ते आज तुझ्या आयुष्यात असेल, उद्या नसेल. काय रे, आपण लोकांबद्दल काय बोलतो, यावरून लोकांची नाही आपली किंमत ठरत असते. मी प्रोजेक्ट नाही आहे तुझं. कधीतरी काहीतरी वाईट होईल म्हणून आपण आता जगायचं थांबवत नाही ना. ही माझी ओळख नसणार आहे. माझं काम ही माझी ओळख असणार आहे. राईट? चेहरे अधूनमधून डोळ्यासमोर उमटून जातात. मुक्ता बरोबर. सो अशा वेळेस तुम्हाला अगदीच गोष्टी भरपूर शिकायला मिळत असतात. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स आणि वेगळाच असतो. बरं, कोणाबरोबर काम करायची इच्छा आहे?
काम तर भरपूर लोकांबरोबर करायचंय, कोणाबरोबर नाही पण करायचं असं विचारलं म्हणजे तर एक मला असं असतं कदाचित- ना की आपण या फील्डमध्ये येतो की मला हा माणूस आवडतो, मला ह्याच्याबरोबर काम करायचं, असं कोणी आदर्श वगैरे होतं का? नाही नाही असं कधीच, म्हणजे कारण मला हे प्रत्येकाबरोबरच वाटतं असं की मी जेव्हा फिल्म्स बघायचो, हिंदी फिल्म्स, जुन्या फिल्म्स बघायचो, मला तेव्हा म्हणाल तर मला देवानंद बरोबर पण काम करायला, कारण आपण इमॅजिन करतो ना तिथे ते बघत असताना, मी तिथे स्वतःला इमॅजिन करायचो आणि असं काहीच नाही. त्याच्यामुळे मला अमिताभ बच्चन, मला हे सगळे खूप आवडतात, मला सगळ्यांबरोबर काम करायचं आहे, कोणी असतील, म्हणजे मला निळू फुलेंबरोबर पण काम करायचं अरे होतं, वा. मला सगळेच काही. बरं, फ्युचर प्रोजेक्ट्स काही आहेत का? आत्ता मी येणारे? म्हटलं तसं हिंदी वेब सिरीज केली आहे जी रिलीज होईल पुढच्या वर्षी आय गेस, आणि एक मराठी सिनेमा केलेला आहे मोहित टाकळकर यांनी डिरेक्ट केलेला, मीडियम स्पायसी नावाचा. तो बहुतेक तुम्हाला जॅन आणि फेबच्या मध्ये कधीतरी बघायला मिळेल. लवकरच तुम्हाला कळेल त्याबद्दल, तो कधी रिलीज होतोय वगैरे. So, yes. बरं, अपार्ट फ्रॉम दिस हॉबीज काय आहेत तुमच्या? काय आवडतं? फिरायला आवडतं मला खूप, खायला आवडतं खूप. ओके. त्याच्यामुळे गोव्याची वारी होत असते अधूनमधून बऱ्याचदा. आणि ह्या दोन्ही गोष्टी गोव्यात होतात. हो, आणि फिरायला गेलं की खाणं होतंच वेगवेगळ्या ठिकाणचं. सो येस. या फील्डमध्ये जे नवीन येणारे कलाकार आहेत, उभरते कलाकार आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काही मेसेज वगैरे देऊ शकाल का? खरं तर वाटतं की मी त्यांना मेसेज द्यावा इतकं मी खरंच माझं इतक्यात काही काम झालेलं नाही आहे की मी त्यांना काहीतरी सांगावं. पण अगदीच तुम्ही म्हणाल तर मला फक्त मी अनुभवलं ते एक फक्त गोष्ट सांगेन की तुमचा हेतू काय आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, की तुम्हाला नक्की काय हवंय या क्षेत्राकडून किंवा या कामाकडून, आणि मग त्याच्यावर फोकस केला पाहिजे. तर निश्चितच यश आपल्या बरोबर. यश मग ती गोष्ट ना, कारण ते सगळं परत बदलत जाईल, ॲब्सोल्यूट काहीच नाही, ते सगळं रिलेटिव्ह होईल. तर ललितजी, तुम्ही खूप बिझी होता, शेड्यूल खूप बिझी होतं तुमचं, तरीही तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात, त्यासाठी पणजी दूरदर्शनच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देते. दूरदर्शनचे खूप खूप आभार, मला इकडे बोलवलं. मला लहानपणापासून मी दूरदर्शन बघत आलो होतो, मी स्वतः कधीच दूरदर्शनवर दिसेन असं कधी वाटलं नव्हतं. सो खूप जवळचं चॅनल आहे, कारण नॉस्टॅल्जिया आहे आपला दूरदर्शन म्हटल्यावर. सो खूप बरं वाटतंय मला इथे आत्ता येऊन. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. थँक्यू.